विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील प्रकरण 3 सध्या आपण अभ्यासत आहोत। यामध्ये वर्तुळ हा घटक आपण पाहिलेला आहे। यापूर्वीच्या पाठात आपण स्पर्शवर्तुळे आणि छेदणारी वर्तुळे ही संकल्पना पाहिली। स्पर्शवर्तुळे ही दोन प्रकारे एकमेकांना स्पर्श करतात हे आपण पाहिलं होतं। अंतःस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे। जर दोन वर्तुळे परस्परांना अंतःस्पर्शी होत असतील तर त्यांच्यामध्ये एक बिंदू सामायिक असतो आणि अशा वेळेला त्या दोन वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या मधील फरकाएवढे असते। आणि दोन वर्तुळे एकमेकांना बाह्यस्पर्शी होत असतील तर त्याही वेळेला त्यांच्यामध्ये केवळ एकच बिंदू सामायिक असतो आणि त्यावेळेला त्या दोन वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या बेरजेइतके असतं। म्हणजे अंतःस्पर्शी वर्तुळाकरता स्पर्शबिंदू एकच सामायिक, बाह्यस्पर्शी वर्तुळाकरता सुद्धा स्पर्शबिंदू एकच सामायिक असतो आणि त्रिज्यातील बेरीज आणि फरक या अर्थाने आपण त्यामधील अंतर मिळवू शकत असतो। त्याचबरोबर एक प्रमेय आपण अभ्यासलं होतं। ते प्रमेय होतं की ज्या दोन वर्तुळांचा स्पर्श होतो त्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू आणि त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू यांना जोडणारी जर आपण रेषा काढली किंवा यांना जोडणारा रेषाखंड काढला तर त्या दोन वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि असणारा सामायिक स्पर्शबिंदू हे एकाच रेषेवरती असतात हे आपण अभ्यासलो होतो। आत्ताच्या या भागामध्ये आपण वर्तुळ कंस आणि त्या संबंधितील काही संकल्पना अभ्यासणार आहोत। लक्षात घ्या, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, त्याचबरोबर कंसाचे माप आणि कंसांची एकरूपता या काही प्रमुख बाबी आपल्याला आवश्यक आहे त्या आपण प्रथमतः लक्षात घेऊया। आकृतीमध्ये पहिल्यांदा वर्तुळ कंसाची संकल्पना येण्याकरता एक आकृती घेतली आपल्याला पाहायला मिळते। सी केंद्रातील एक वर्तुळ घेतलेला आहे। या वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे आणि एक छेदिका आपण काढलेली आहे, वृत्त छेदिका, की जी रेषा के आहे। आपल्याला माहित आहे छेदिका अर्थात वृत्त छेदिका आणि स्पर्शिका यामधला फरक आपल्याला माहित आहे। फक्त माहिती करता पुढे एकदा सांगतोय, जी रेषा वर्तुळाला केवळ एकाच बिंदूत स्पर्श करते किंवा छेदते तिला आपण स्पर्शिका असं म्हणतो आणि जी रेषा वर्तुळाला एकापेक्षा अधिक बिंदू अर्थात दोन बिंदू स्पर्श करते किंवा छेदते तिला आपण वृत्त छेदिका असं म्हणतो। आता ही रेषा के ही छेदिका आहे आणि ती वर्तुळाला ए आणि बी या दोन भिन्न बिंदूत त्या जागेला छेदलेले आहे। आपल्या लक्षात येईल वर्तुळ कंस, कंस हा शब्द आपण वापरतो त्याला आपण लघु कंस, चौकटी कंस, महिरपी कंस असे कंसाचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत। त्यामुळे कंस हा अर्थ लक्षात घ्या। एकदा कंस म्हणजे तुकडा होणे, वर्तुळाच्या परिघाचा तुकडा होणे, त्याला आपण कंस असं म्हटलेलं आहे। आता इथे काय होते व्याख्या कंसाची लक्षात घ्या। छेदिकेमुळे अर्थात वृत्त छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं। ते कोणकोणते दोन भाग आहेत तर आकृतीचा आधार घेता AXB हा एक कंस आहे आणि दुसरा AYB हा एक कंस आहे। त्यामुळे आकृतीचा आधार घेतला असता आपल्याला काय लक्षात घेता येईल, लक्षात घ्या, वृत्तछेदिकेमुळे वृत्तछेदिकेचा विचार करून वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन भागांपैकी वर्तुळावरील बिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू सहित असणारा दुसरा भाग म्हणजे वर्तुळावरील बिंदू आणि वृत्तछेदिकेचे अंत्यबिंदू, वृत्तछेदिकेचे दोन बिंदू यांनी मिळून जो भाग तयार होतो त्याला आपण वर्तुळ कंस म्हणतो। अर्थातच इथं AXB याच्यामध्ये A आणि B हे छेदिकेवरचे बिंदू आहेत आणि AXB म्हणजे असे अनेक x बिंदू या AB या कंसावरती आहेत। हे सर्व x बिंदू यांनी मिळून जो भाग तयार होतो त्याला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो। तसंच हे A आणि B बिंदू पकडून आपण जेव्हा AYB अशा सर्व y बिंदूंचा विचार लक्षात घेतो त्यावेळेला सुद्धा हा वर्तुळ कंस तयार होतो। आणि मग वर्तुळ कंसाची व्याख्या आपण काय लक्षात घेतली तर छेदिकेवरचे दोन बिंदू त्यांना आपण अंत्यबिंदू किंवा कंसाची टोकं असेही म्हणतो। तर छेदिकेवरचे बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून जो भाग तयार होतो त्याला आपण वर्तुळ कंस म्हणतो। आता आपल्या लक्षात येईल या छेदिकेमुळे की या छेदिकेमुळे वर्तुळाचा केंद्र असलेला एक भाग आणि केंद्र नसलेला एक भाग असे दोन कंस रूपांतरित झाले आहेत। त्यामुळे केंद्राकडचा जो भाग आहे वर्तुळाच्या
कंस विशाल कंस म्हणून विचारात घेतो आपण, आणि केंद्र ज्या बाजूला नसतं, छेदिकेच्या ज्या बाजूला केंद्र नसतं त्याच्या बाजूला असलेला जो कंस असतो तो लघु कंस असेल. आणि म्हणून आपल्याला इथं वर्तुळाचे जे दोन कंस झालेले आहेत ते कोणते लिहित आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या. लघु कंस AXB आणि विशाल कंस जो आपल्याला मिळालेला आहे तो मिळालेला आहे विशाल कंस AYB. अर्थातच AYB ला आपण विशाल कंस असं म्हणतोय, विशाल वर्तुळ कंस म्हणजे विशाल कंस, आणि AXB ला आपण लघु कंस म्हणतोय किंवा लघु वर्तुळ कंस असं आपण म्हणतोय. याच्यामध्ये कोणतीही संदिग्धता नसेल तर आपण A आणि B ला म्हणजे इथं लघु कंसात AXB घेतला, शेवटचे जे बिंदू आहेत A आणि B यांना आपण कंसाची टोके किंवा कंसाचे अंत्यबिंदू असं म्हणणार आहे. तसंच विशाल कंसामध्ये सुद्धा AYB घेतला तरी A आणि B हे काय आहे अंत्यबिंदू आहे किंवा कंसाची टोके आहे. आणि आपण आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो कोणता, तर लघु कंसाचं माप आपण AX, लघु कंसाचे वाचन आपण AXB असं जे लिहिलेलं आहे हे वाचन आपण असेही लिहू शकतो, म्हणजे लघु कंस AB असंही आपल्याला लिहिता येतं. अर्थात लघु कंस हा शब्द न घेता आपण फक्त कंस AB असे म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळेला कोणत्याही प्रकारची संदिग्धता नसेल तर लघु कंसाचं जे लिखाण आहे AXB ते लघु कंस AB असे आपल्याला लिहिता येतं किंवा आपण ते लिहू शकतो. त्यामुळं आपल्याला लघु कंस हा शब्द न वापरता लघु कंसाचं नाव आपण कंस AB असंही लिहू शकतो. तर प्रामुख्याने लक्षात घ्या वर्तुळ कंस म्हणजे काय, तर प्रत्यक्षिकेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यापैकी ज्या भागाकडता म्हणजे जो भाग लहान आहे त्याला आपण लघु कंस असं म्हणणार आहे. अर्थात लहान भाग आणि मोठा भाग हे लक्षात घेण्याकरता आपण वर्तुळ केंद्राचा विचार प्रामुख्याने करतो. आता याच्यानंतरची संकल्पना जी आहे ती आहे केंद्रीय कोन. दुसऱ्या आकृतीचा विचार आपण केला तर या आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र O दर्शवलेला आहे आणि O हा वर्तुळ केंद्र असलेलं जे वर्तुळ आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोन AOB विचारात घेतलेला आहे. म्हणजेच OA आणि OB हे जे किरण आहे या किरणांनी तयार झालेला कोन AOB किंवा कोन BOA हा जो कोन तयार होतो त्याला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. म्हणजे वर्तुळाच्या केंद्राचा विचार करून जो कोन तयार होतो त्याला आपण केंद्रीय कोन असं म्हणतोय. इथं केंद्रीय कोन AOB असा घेतलेला आहे आणि त्याचं माप आपण जे आहे ते थीटा असं दर्शवलं आहे. थीटा हे ग्रीक अल्फाबेट आहे ते आपण सामान्य रूपात वापरत असतो. त्यामुळे कोन AOB चे माप इथं आपण थीटा दर्शवलेला आहे आणि या कोन AOB मुळे वरच्या संकल्पनेचा इथं काय अर्थ लक्षात घ्यायचा आहे, तर कोन AOB मुळे कंस APB आणि दुसरा कंस AQB असे दोन कंस तयार झाले आपल्याला दिसतात. अर्थातच लक्षात घ्या केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन कंस झाले, पण हे कंस छेदिकेमुळे झालेले आणि केंद्रीय कोनामुळे झालेले वेगवेगळे आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या आपल्याला वृत्तछेदिकेमुळे जे वर्तुळाचे कंस होतात आणि केंद्रीय कोनामुळे जे वर्तुळाचे कंस होतात हे कंस आपण वर्तुळ कंस म्हणून विचारात घेतो कारण त्यांचं माप आपल्याला परत लक्षात घ्यायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण वर्तुळ कंसाची व्याख्या पाहिली, त्यानंतर आपण केंद्रीय कोनाची व्याख्या पाहिली आणि केंद्रीय कोनाच्या व्याख्येवरून आपल्याला इथं जे दोन कंस दिसत आहेत ते कंस कोणकोणते आहेत, तर कंस APB हा लघुवर्तुळ कंस आपल्याला दिसतोय ज्याचं माप थीटा घेतलेला आहे आणि दुसरा जो कंस दिसतो आपल्याला AQB तो विशाल वर्तुळ कंस दिसतोय. अर्थातच आकृतीमध्ये आपण हे दाखवले ते कसे लिहिता येईल ते लक्षात घ्या. विशाल वर्तुळ कंस आपण काय घेऊ शकतो AQB आणि लघुवर्तुळ कंस आपण काय घेऊ शकतो APT. या आकृतीचा विचार करता हे लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस आहे. आता या कंसांचे माप आणि केंद्रीय कोनाचे माप याच्या बाबतीत तो संदर्भ लक्षात घेण्याकरता आपण कंसांचे माप हा संदर्भ लक्षात घेतोय. अर्थातच इथं जो केंद्रीय कोन आपण AOB घेतलाय ज्याचं माप थीटा घेतलेला आहे हा थीटा जो माप आहे हेच माप या लघु कंसाचं माप म्हणून आपण विचारात घेतो. थोडक्यात कंस APB चे माप जे आपण घेणार आहे ते कंस APB न केंद्रीय कोन जेवढा मापाचा केलाय तेवढाच आपण घेणार आहे.
म्हणजेच आपल्या लक्षात येईल की लघुकंसाचं माप इथल्या आकृतीतल्या लघुकंस एपीबीचं माप जे आपण घेणार आहे ते काय घेणार आहे तर माप कंस एपीबी आपण घेणार आहे. लक्षात घ्या माप कंस एपीबी बरोबर आपण घेणार आहे थीटा. का तर ते कशाएवढं आहे केंद्रीय कोनाएवढंच आहे आणि म्हणून याचं माप आपल्याला घेता येईल ते येणार आहे आपल्याकडे थीटा. लघुकंसाचे माप हे आपण थीटा का घेतलं तर ते केंद्रीय कोनाच्या मापाएवढं होतं म्हणून आपण ते माप थीटाचं घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला विशाल वर्तुळ कंसाचं माप जर घ्यायचं असेल तर ते आपण काय घेऊ शकू तर माप कंस ए क्यू बी हा आपल्याला घ्यायचा आहे. माप कंस ए क्यू बी हा विशाल वर्तुळ कंस आहे. आकृतीचा विचार केला असता तर ह्या विशाल वर्तुळ कंसाचं माप आपल्याला घेताना काय करावं लागेल संपूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप 360 असतं आणि मग 360 मधून हे माप वजा केलं तर आपल्याला ते मिळेल आणि म्हणून माप कंस ए क्यू बी चं माप आपल्याला येईल 360 वजा थीटा. अर्थात इथे या मानलेल्या संकल्पनेकरता आपण ही माप लिहिता येते. थोडक्यात लघुकंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढं असतं. लघुकंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढं असतं आणि त्यामुळे आपण आकृतीमध्ये केंद्रीय कोन एओबी थीटा मानलाय म्हणून कंस एपीबी चं माप हे आपण थीटा दर्शवलाय आणि ते दर्शवत असताना आपण माप कंस एपीबी बरोबर आपण किती घेतलाय थीटा. संगत विशाल कंसाचं माप मिळवत असताना आपण जो विशाल कंस आहे तो विशाल कंसाचं माप मिळवण्याकरता त्या विशाल कंसाशी संगत असलेला लघुकंस विचारात घ्यायचा. त्या लघुकंसाचं माप 360 मधून वजा करायचं. थोडक्यात विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघुकंसाचे माप आणि त्याच्यानंतर आपल्या अर्थ लक्षात घ्या आपल्याला माहित आहे संपूर्ण वर्तुळाचं अंशात्मक मापन हे 360 असतं आणि म्हणून आपण वर्तुळ कंसाचे माप संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 घेतो. अर्थातच त्याला आपण म्हणतो पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 आणि आपला दुसरी संकल्पना लक्षात येईल तर आपण अर्धवर्तुळ कंस लक्षात घेतला. अर्ध याचा अर्थ निम्मा 360 चं निम्मा जर आपण विचारात घेतलं तर ते 360/2 म्हणजे 180 होते आणि म्हणून अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 असते. आता अर्धवर्तुळ कंस हा 180 अंश मापाचा जेव्हा होतो त्यावेळेला 180 अंशापेक्षा कमी माप असलेले कंस हे आपण लघु कंस म्हणून विचारात घेतो. म्हणजे लघुवर्तुळ कंस कशा लक्षात घ्यायचं लक्षात घ्या अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते आणि 180 अंशापेक्षा कमी माप असलेले जेवढे कंस तयार असतील किंवा होत असतील ते सगळे लघु कंस म्हणून आपण विचारात घेतो. तर आकृतीचा विचार करता इथं एपीबी हा जो कंस आहे हा कंस केंद्रीय कोन एओबी थीटा मापाचा करतो म्हणून लघुकंस एपीबी चे माप सुद्धा आपण थीटा घेतलाय. तर विशाल कंस इथे आहे जो एक्यूबी आहे. या विशाल वर्तुळ कंसाचं माप आपण 360 वजा माप कंस एपीबी हे थीटा आहे म्हणून माप कंस एक्यूबी म्हणजे विशाल वर्तुळ कंसाचे माप आपल्याला मिळाले 360 वजा थीटा. अर्थातच आपल्याला आता इथे या संकल्पनेवरून पुढे काही बाजू पाहत असताना दोन कंस किंवा दोन कोन एकरूप असतात किंवा एकरूप नसतात म्हणजे त्याच्यामध्ये लहान मोठेपणा असतो हे आपल्याला माहित आहे कारण याचं उत्तर आपण मापामध्ये घेत असतो. माप म्हटले की संख्या आली संख्या आली की त्याच्यामध्ये तुलना आली आणि तुलना करत असताना एक तर समानता असू शकते किंवा त्यांच्यामध्ये लहान मोठेपणा असू शकतो आणि यावरूनच आपण लक्षात घ्यायचं आहे की पुढची संकल्पना म्हणजे कंसांची एकरूपता. अर्थात लक्षात घ्यायचं आपण इथं जी आकृती घेतली आहे या आकृतीचा विचार करता इथं वर्तुळ केंद्र सी घेतलेलं आहे पण आपण एक केंद्री असलेली दोन वर्तुळ घेतली आहे. मुद्दा लक्षात घ्या इथं एक केंद्री असलेली दोन वर्तुळ आहेत आणि वर्तुळाचा केंद्र मात्र सी आहे. एक केंद्री म्हणून वर्तुळ केंद्र सी आहे आणि त्रिज्या भिन्न असल्यामुळे इथं आपल्याला दोन वर्तुळ दिसत आहेत. आता इथं काय घेतलेलं आहे लक्षात घ्या सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये पहिल्यांदा आपण कंस एबी एक विचारात घेतलाय या पहिल्या वर्तुळाकरता आणि दुसऱ्या वर्तुळाकरता कंस डी विचारात घेतलेला आहे. आपण इथं काही कंसांची माप सुद्धा दर्शवली आहेत सॉरी केंद्रीय कोनांची माप पण आपण दर्शवली आहेत. कोन एसीबी हा 70 अंश आहे आणि तोच कोन आपण डीसीई हा टीसीई हा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे तिथं आपल्या लक्षात येईल कोन एसीबी हा केंद्रीय कोन आहे
त्याचं माप आपण घेतलेलं आहे 70 अंश आणि तसाच आपण दुसरा कोन घेतलेला आहे कोन BCE, त्याचेही माप आपल्याकडे आहे 70 अंश. आपण पाहिलेल्या संकल्पनांचा अर्थ लक्षात घेता हा 70 अंश असलेला केंद्रीय कोन दोन भिन्न स्वरूपाचे कंस तयार करतो. कारण इथं दोन वर्तुळ जी आहे ती वर्तुळ एककेंद्री असल्यामुळं त्यांचे कंस जे आहे हे कंस वेगवेगळ्या मापाचे दिसतेत आपल्याला आकृतीमध्ये, पण त्यांची माप मात्र आपण वेगळी घेणार नाही. अर्थात लक्षात घ्या, एककेंद्री अशी कितीतरी वर्तुळ आपल्याला काढता येतील, पण त्यांचे केंद्रीय कोन बदलणार आहेत का? निश्चितच नाही. केंद्रीय कोन बदलत नसल्यामुळं इथं आपल्याला या कोनाच्या भुजा जर आपण थोडं वाढवल्या आणि अनेक वर्तुळ काढली तर हा जो कोन ACB आहे हा कोन आहे तेवढाच राहणार आहे. पर्यायाने या कोन ACBच्या मापाचा विचार केला तर जो कंस आपल्याला AB मिळतो तो 70 अंशाचा मिळेल. तसाच आकृती करता कंस DE आहे तो सुद्धा 70 अंशाचा मिळेल. आणि मग आपण काय लक्षात घेऊ तर इथले हे जे दोन कंस आहेत हे मापाने एकरूप आहेत. म्हणजे माप कंस AB बरोबर माप कंस आपल्याला मिळेल DE. का मिळेल लक्षात घ्या, कारण यांचा केंद्रीय कोन काय आहे 70 अंश मापाचा आहे. म्हणजे हे दोन्ही कंस एकरूप झाले असं आपण म्हणतो. अर्थात आपण संख्यांची एकरूपता लक्षात घेताना 2 बरोबर 2, 10 बरोबर 10 असं म्हणतो. रेषाखंडांची एकरूपता घेताना आपण काय लक्षात घेतो, जर एखादा रेषाखंड 5 सेंटीमीटर लांबीचा असेल आणि दुसरा एखादा रेषाखंड 5 सेंटीमीटर लांबीचा असेल तरच ते दोन एकरूप होतात. कोणांची एकरूपतेमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, जर दोन कोणांची माप समान असतील तर ते दोन कोन एकरूप होतात. इथं कंसांच्या एकरूपतेमध्ये मात्र आपल्या लक्षात येईल इथं हा जो कंस दिसतोय AB आणि दुसरा कंस दिसतोय DE हे कंस लांबीचा कृतीच्या लांबीचा विचार करता एकरूप नाही, पण केंद्रीय कोणांचं माप समान असल्यामुळं मात्र हे दोन कंस समान मापाचे आहे किंवा एकरूप आहे. म्हणून माप कंस AB बरोबर माप कंस DE असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी तयार केलेला केंद्रीय कोन जो आहे तो काय एक समान आहे. आणि म्हणून आपण कंसाची एकरूपता विचार घेत असताना ज्या वेळेला आपल्याला 70 अंश मापाचा केंद्रीय कोन तयार होणारे दोन कंस इथं दिसत आहेत. आकृतीमध्ये दुसरा एक कंस दिसतोय GF. इथं आपण नाव दिलं, यालाच तर नाव देऊन आपण त्याचा एकरूपता दर्शवू शकतो. इथं दुसरा केंद्रीय कोन तुम्हाला दिला का ICJ, याचं माप आपल्याला 40 अंश दिलं आहे. दुसरा एक केंद्रीय कोन दिला आहे GCF, कोन DCF, त्याचंही माप आपल्याला 70 दिलं आहे. या दिलेल्या मापावरून आपण कंसांची माप ठरवू शकतो आणि त्याचबरोबर कंसांची एकरूपता ठरवू शकतो. थोडक्यात कंसांची एकरूपता होण्याकरता आवश्यक बाब कोणते आहे, तर जर दोन कंसांनी केलेले केंद्रीय कोन एकाच मापाचे असतील तर ते दोन कंस एकरूप असतात असं आपल्याला म्हणता येतं. अर्थात त्यांच्या लांबीशी एकरूपतेचा संदर्भ नाही हेही त्याचबरोबर लक्षात घ्या. आता कंसांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण कंसाची माप पाहिली, कंसाचं माप हे त्या कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाइतकं असतं हे आपण पाहिलं. आता त्यांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा आहे. काय मापांच्या बेरजेचा गुणधर्म आहे तो पाहण्याकरता आपण पुढची आकृती लक्षात घेऊ. यामध्ये वर्तुळ केंद्र आपल्याला दाखवलेलं आहे, पण त्याला आपण नाव दिलेलं नाही. पण वर्तुळाच्या परिघावरचे म्हणजेच वर्तुळावरचे ABCDE असे बिंदू दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण हे जे बिंदू आहेत हे एकाच वर्तुळावरचे बिंदू आहेत असं आपण लक्षात घेतलं आहे. यामुळे जे वेगवेगळे कंस तयार झाले हे कंस आपल्याला सांगता येतील. थोडक्यात कंस AB एक दिसतो, कंस BC एक दिसतो, कंस CD एक होईल, कंस DE एक होईल आणि कंस AE सुद्धा होईल. असे आपल्याला 5 कंस दिसतील, पण याच्यापेक्षा अनेक कंस तयार होतात हे आपण लक्षात घ्या. उदाहरणार्थ ABच्या ऐवजी आपण AC असं म्हणू शकतो, कंस AD पण म्हणता येईल, वगैरे आपण म्हणता येईल. तर इथे जे कंस आहे या कंसांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे. आपण यापूर्वी पाहिलं होतं जर आपण कोन घेतले असतील तर कोणाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म सुद्धा आपल्याला पाहता येतो. काटकोनामध्ये आपण एक काटकोन 90 अंश मापाचा विचारात घेतो, पण काटकोनामध्ये आपण 60 आणि 30 असे जर दोन माप दाखवले तर 60 आणि 30 ची बेरीज सुद्धा 90 होते. पर्यायाने आपल्याला एक काटकोन मिळू शकतो. किंवा आपण 75 आणि 15 यांची सुद्धा बेरीज 75 आणि 15 यांची सुद्धा बेरीज आपल्याला 90 येते. म्हणजे एक कोन आपण 15 मापाचा काढला आणि दुसरा कोन आपण 75 मापाचा काढला तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपण 90 देऊ शकतो, म्हणजे एक काटकोन होऊ शकते.
त्याकरता आपण फक्त त्यांची एक भुजा काय करतो, सामायिक घेतो. अर्थातच इथं आपण कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म लक्षात घेता. कंस AB विचार घेतला आपण आणि कंस BC विचार घेतला तर त्यांच्यामध्ये कोणांच्या मध्ये कशी एक भुजा आपण सामायिक लक्षात घेतो, तसं इथं कंस AB म्हटल्यामुळं कंस AB असं आपण म्हणतो आणि दुसऱ्यांदा कंस BC असं म्हणतो. त्यामध्ये B हा बिंदू सामायिक येतो आणि मग हा बिंदू सामायिक असल्यामुळे याचं हे अंत्यबिंदू आहे, कंसाची जी टोक आहे A B मध्ये A आणि B कंसाची टोक आहे, तसं कंस BC मध्ये B आणि C सुद्धा कंसाची टोक आहे. त्यामुळं जो सामायिक बिंदू येतो तो सामायिक बिंदू विचारात घेऊन त्याचा लोप करायचा आणि दोन कंसांच्या मापांची बेरीज करता येते, म्हणजे आपण कंस AC असं लिहू शकतो. तर लक्षात घ्या, कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आपण काय लक्षात घेतला, कंस AB अधिक कंस BC बरोबर कंस AC असं आपण लिहू शकतो. म्हणजे सामायिक जो बिंदू होता तो लोप झालेला आहे आणि कंस AC असा घेतला. म्हणजे आपण कंसाचं माप घेत असताना, कंसाचं नाव घेत असताना त्याचे कडेचे दोन बिंदू विचारात घेतो, टोकाचे बिंदू विचारात घेतो. त्यामुळे AB आणि BC हे जे कंस आहेत त्यांच्यामधला B बिंदू हा सामायिक आहे, तो सामायिक अंतबिंदू आपण वजा करतो किंवा लोप करतो आणि आपण काय लिहू शकतो, या दोन कंसांची बेरीज कंस AB अधिक कंस BC बरोबर कंस AC असं आपण लिहू शकतो. यालाच आपण कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म असे म्हणतो. अर्थातच हे आपण नोटेशन मध्ये लिहित असताना माप कंस AB अधिक माप कंस BC बरोबर माप कंस AC असं आपल्याला लिहिता येईल. अनेक प्रकारच्या बेरजा तुम्हाला यामध्ये दाखवता येतील. माप कंस BC अधिक माप कंस CD घेतला असेल आपण, BC अधिक माप कंस CD, तर C हा सामायिक अंत्यबिंदू होईल, तो लोप होईल आणि माप कंस BD असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे ज्यावेळेला आपण दोन किंवा अधिक कंसांची बेरीज घेणार आहोत त्यावेळेला त्यांच्यामध्ये असलेला सामायिक अंत्यबिंदू विचारात घेऊन त्याचा लोप करायचा आणि उरलेल्या दोन बिंदूंचा विचार करून, म्हणजे अंत्यबिंदूचा विचार करून कंसाचं नाव द्यायचं. म्हणजे त्याला आपण कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणून आपण लक्षात घेतो. थोडक्यात यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक नसले पाहिजे तरच आपल्याला त्यांची बेरीज करता येते. थोडक्यात इथंच आपण घेतलेलं उदाहरण आहे, माप कंस AB अधिक माप कंस BC यांच्यामध्ये अन्य बिंदू कुठला सामायिक नसल्यामुळं B सोडून B चा लोप करून आपण माप कंस AC असं बेरजेच्या गुणधर्मानुसार लिहू शकतो. म्हणून त्यांची बेरीज यांची जे माप कंस AC चं जे उत्तर असेल ते या कंसाच्या मापाचं अधिक या कंसाच्या मापाचं बेरीज करून माप कंस AC चं उत्तर आहे. म्हणजे समजा आपण हे 50 घेतले, हे 60 घेतले, तर AC चं माप होईल 50 अधिक 60 बरोबर 110 अंश असं आपल्याला घेतलं. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत प्रमेयाच्या स्वरूपात. जर मित्र लक्षात घ्या, वर्तुळ कंस कसा तयार होतो, तो वर्तुळ कंस तयार झाल्यानंतर त्या वर्तुळ कंसाचं माप आपल्याला घेण्याकरता केंद्रीय कोन विचारात घ्यावा लागतो आणि मग आपण वर्तुळ कंसाचं माप लक्षात घेतो. लक्षात घ्या, वर्तुळ कंसाचं माप घेत असताना वर्तुळ कंस प्रामुख्याने आपण दोन पाहिले, कोणते, लघुवर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. लघुवर्तुळ कंस ज्याचं माप 180 पेक्षा कमी असतं तो लघुवर्तुळ कंस घेतो, कारण 180 अंश माप हे अर्धवर्तुळाचं माप आहे आणि त्यामुळे अर्धवर्तुळ याचा अर्थ निम्म्या वर्तुळ कंसाचं माप. आणि म्हणून लघुवर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस असे जे दोन वर्तुळ कंस असतात विचार लक्षात घेता येतात. त्याच्यामध्ये जर लघुकंसाचं माप आपण थीटा घेतला असेल तर विशाल कंसाचं माप हे आपल्याला 360 थीटा घेता येतं. आणि आपण मगाशी पाहिलं होतं अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असतं, तर पूर्ण वर्तुळाच्या अंशात्मक माप 360 असल्यामुळे पूर्ण कंसाचं माप आपल्याला 360 घेता येईल. या मापाच्या सहाय्याने आपण त्याची तुलना करू शकतो आणि या तुलनेमध्ये लहान मोठेपणा किंवा एकरूपता विचारात घेता येते. म्हणूनच आपण कंसांची एकरूपता विचारात घेतली. कंसांची एकरूपता विचारात घेत असताना आपण ज्या दोन कंसांच्या केंद्रीय कोनाची माप समान आहे ते दोन कंस एकरूप आहेत असं आपण म्हणतो. आकृतीचा विचार करून आपण ही संकल्पना स्पष्ट केली. त्याचबरोबर कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आपण विचार घेतला, तो म्हणजे जर दोन कंसांच्या मध्ये एकच अंत्यबिंदू सामायिक असेल तर त्याचा लोप करून उरलेले दोन अंत्यबिंदू घेऊन आपण कंसांच्या मापाची बेरीज करू शकतो. आणि अर्थात या आकृतीमध्ये माप कंस AB अधिक माप कंस BC यामध्ये B हा अंत्यबिंदू सामायिक आहे, त्याचा लोप करून माप कंस AC असं आपण लिहू शकतो. याच्यानंतर जे प्रमेय आपण पाहणार आहोत ते आहे
एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. आपण इथं आकृतीमध्ये एकच वर्तुळ विचार घेतलाय. पाठ्यपुस्तकामधील हा भाग तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. या भागावरचे दिलेले पाठ्यमुद्दे आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. सोयीस्कररित्या ते परत परत मांडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण प्रमेयाची सिद्धता थोडक्यात लक्षात घेत आहोत. परत एकदा मी प्रमेय सांगतोय. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या, वर्तुळ एकरूप कधी होतात हेही आपण अभ्यासलं आहे. जर दोन वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतील तरच ती दोन वर्तुळ एकरूप होतात. त्यामुळं एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. आता एकरूप कंस ही जी संकल्पना आहे ती आपण आत्ताच पाहिली. एकरूप कंस याचा अर्थ काय? जर दोन कंसांची माप समान असतील तर त्याला आपण एकरूप कंस असं म्हणतो. अर्थातच इथं आपल्याला काय दिले बघा, आकृती घेतलेली आहे. आकृतीमध्ये बी हे वर्तुळ केंद्र आहे. कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई हे कंस एकरूप कंस घेतलाय. काय घेतले बघा, अक्ष लिहिले आपण. बी केंद्र असलेल्या वर्तुळात कंस एपीसी, कंस एपीसी हा कंस कशाशी एकरूप घेतलाय? तर हा कंस आपण घेतलाय डी क्यू ई शी एकरूप घेतलाय. कंस डी क्यू ई हे जे दोन कंस आहेत हे दोन कंस एकरूप घेतलाय. अर्थात त्याची माप आपण समान घेतली आहे. साध्य काय करायचं आहे आपल्याला? तर जीवा एसी ही जी जीवा एसी आहे, कंस एपीसी ने जी जीवा तयार झाली ती आहे जीवा एसी आणि कंस डीक्यू ई ने जी जीवा तयार झाली ती आहे जीवा डीए. जीवा एसी एकरूप जीवा डीए. आणि आपल्याला इथं जे दोन कंस एकरूप दिले होते ते कोणकोणते कंस एकरूप दिले होते ते आपण घेतलेले आहेत. त्यांची माप समान आहे. माप कंस एपीसी बरोबर माप कंस डीक्यू. तर हे दोन कंस आपण एकरूप घेतले आहेत. आपण ते पक्षामध्ये म्हणलंय म्हणजे प्रमेयामध्ये म्हणलंय एकरूप कंसांच्या संगत जीवा, म्हणून हे दोन कंस आपण एकरूप घेतलेले आहेत. ते आपण पक्षामध्ये घेतो. साध्य आपल्याला जीवा एसी एकरूप जीवा डी. याची सिद्धता आपण थोडक्यामध्ये घेऊया. त्रिकोण एबीसी एक विचार घेतला आणि त्रिकोण डीबीई हे दोन त्रिकोण विचार घेतले. आता तिथं एबी ही वर्तुळाची जी त्रिज्या आहे, बीसी सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे, डीबी वर्तुळाची त्रिज्या आहे, बी सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. तिथं अनुक्रमे या चार त्रिज्या आहेत. पहिल्या त्रिकोणाकरता आपण विचार घेतला आणि दुसऱ्या त्रिकोणाकरता विचार घेतलं. तर दोन त्रिकोण कोणते घेतले? त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीबीई मध्ये बाजू एबी जी ही त्रिज्या आहे तशीच कोणती बाजू आहे? एबी ला इथं कुठली बाजू घेतली बघा? डीबी. बाजू एबी एकरूप बाजू डीबी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू बीसी आपण विचार घेतो, वरची बाजू आपण मी खुणा आपल्याला लक्षात घ्या. एबी घेतल्यानंतर परत बीसी घेतलंय त्यावेळी इकडे बी बाजू बीसी एकरूप बाजू बी परत त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असणार आहे. आणि कोण एबीसी एकरूप कोण डीबी. का? तर जर कंसांची मापे समान असतील तर त्यांनी केलेले केंद्रीय कोन एकरूप असतात. आणि म्हणून आपल्याला दिलाय एकरूप कंसांची व्याख्या. एकरूप कंसांची व्याख्या म्हणजे कोण काय झाले? केंद्रीय कोन एकरूप आले. कोण कोणते? कोन ए बी सी म्हणजे हा कोन एकरूप कोन आपल्याला मिळालाय डीबीई. हे दोन केंद्रीय कोन एकरूप मिळाले. प्रामुख्याने हे दोन केंद्रीय कोन एकरूप झाल्यामुळे आपल्याला त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीबीई बाकोबा कसोटीने म्हणतो. बाजू कोन बाजू म्हणजे बाकोबा कसोटीमुळे आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप मिळतील. आणि दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे संगत बाजू त्यांचे संगत कोन एकरूप असतात. अर्थातच हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप झाल्यामुळं आपल्याला एसी आणि डीई ह्या ज्या त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत पर्यायाने त्या वर्तुळाच्या जीवा आहेत आणि म्हणून आपण म्हणू शकतो जीवा एसी एकरूप जीवा डीई. अर्थातच हे प्रमेय तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या आधारे लक्षात घ्या, मांडन घ्या व्यवस्थित आणि त्याचा सराव करा. हे प्रमेय आपल्याकरता महत्त्वाचे आहे. याच्यानंतर आपण सराव संच 3.3 मधील एक उदाहरण लक्षात घेणार आहोत. कोणतं उदाहरण आहे? या प्रमेयाच्या व्यत्यासी आपल्याला दिलेला आहे तोही आपण लक्षात घ्या. सराव संच 3.3 मधील काही उदाहरणापैकी प्रश्न 1 मधलं उदाहरण आपण लक्षात घेऊया. मी इथे एक कच्ची आकृती घेतोय. या आकृतीचा सराव संच 3.3 मधील पहिल्या प्रश्नाची संदर्भ आहे. इथं वर्तुळाचं केंद्र सी आहे. वर्तुळाचं केंद्र आहे ते सी आहे. त्याच्यानंतर
डी ई एफ आणि जी असे वर्तुळावर 4 बिंदू घेतले आहेत। डी ई एफ आणि जी असे वर्तुळावर 4 बिंदू आहेत। वर्तुळावर एकाच वर्तुळ परिघ आणि आपल्याला यापैकी काही रेषाखंड अर्थात त्रिज्या जोडलेले आहेत। एक म्हणजे सीडी त्रिज्या जोडलेली आहे, सीई त्रिज्या जोडलेली आहे। त्रिज्या जोडणे येतात त्रिज्या काढणे, त्याबरोबर सीएफ ही एक त्रिज्या काढणे। आपल्या आधीच्या दिलेल्या माहितीवरून कोण ईसीएफ हे लक्षात घ्या, कोण ईसीएफ याचं माप दिलेलं आहे। कोण ईसीएफ माप आपल्याला दिलेला आहे 70 अंश। काय लक्षात येतं, हा केंद्रीय कोण आहे का नाही, ईसीएफ हा केंद्रीय कोण आहे का नाही, लक्षात येईल आपल्या हा केंद्रीय कोण आहे, ज्याचं माप आपल्याला 70 अंश दिलेलं आहे। दुसरे एक माप आपल्याला दिलेलं आहे, कंस डीजीएफ चं माप दिलेलं आहे। कंस म्हणजे कोण नाही, कंस डीजीएफ, कंस डीजीएफ कुठं दिसतो, कंस डीजीएफ हा कंस डीजीएफ हा कंस आपल्याला दिसतो, ज्याचं माप आपल्याकरता दिलेलं आहे 200 अंश। अंशाचं चिन्ह आपण घेतो। हा जो कंस आहे तो मी इथं दाखवतो बघा, या कंस म्हणजे तुकडा वर्तुळाचा भाग, त्याचं माप आपल्याला दिलंय 200। तर यामध्ये आपल्याला हे संपूर्ण माप 200 दिलंय, हे माप 70 दिलंय, उरलेले माप किती असेल किंवा काही पुस्तकामध्ये आपल्याला विचारले त्या कोणते विचारलं बघा, कंस डीई विचारलंय आपल्याला, कंस डीई त्याचं माप विचारलंय व कंस डीए विचारलेला आहे आणि कंस डीईएफ हा एक विचारलेला आहे। डीईएफ यांची माप आपल्याला विचारली। पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही ही आकृती व्यवस्थित लक्षात घ्या, प्रश्नही लक्षात घ्या, दिलेल्या माहितीचा मजकूर लक्षात घ्या। आपल्याला दिलेल्या माहितीचं पुन्हा एकदा मी सांगतो, इथं केंद्रीय कोण ईसीएफ आहे तो 70 दिलेला आहे आणि इथं कंसाचं माप मात्र आपल्याला 200 दिलं आहे। त्यामुळे या केंद्रीय कोणाचं माप सुद्धा म्हणजे कोण डीसीएफचं माप सुद्धा आपल्याला 200 असं म्हणता येईल। अर्थातच आपल्याला ह्या दोघांची बेरीज 200 आणि 70 याची बेरीज किती मिळेल, तर 200 आणि 70 ची बेरीज 270 अंश होते आणि मग राहतो तो फक्त हा केंद्रीय कोन डीसीई राहतो। आपल्या लक्षात आहे वर्तुळाचं संपूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप हे 360 असतं आणि मग 360 मधून जर आपण या दोन्हीची बेरीज वजा केली, 360 वजा 200 अधिक 70 म्हणजे आपल्याला मिळेल 360 वजा 270, 360 वजा 270 ही वजायची आपल्याला 90, म्हणजे हा जो कोण आहे तो आपल्याला काटकोन असलेला लक्षात येईल किंवा 90 केंद्रीय कोन मिळतो हे लक्षात येईल। आणि हा जर 90 मिळाला तर आपल्याला कोण विचारलेला नाही, काय विचारलंय, कंस डीई विचारलाय। हा काय विचारलाय, कंस डीई। तर आपण या सर्व माहितीचा आधार लक्षात घेतला तर आपण कंस डीजीएफ अधिक कंस एफई यांची बेरीज 360 मधून वजा केली तर हे उत्तर आपल्याला 90 मिळणार आहे। केंद्रीय कोणाचा अर्थ लक्षात घ्या, कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म लक्षात घ्या, ज्या अर्थाने आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला हे लक्षात घेता येईल। तर कंस डीईचं जे माप आपल्याला मिळेल ते 90 अंश मिळेल। कारण काय मिळणार आहे, कारण आपल्याला याचा जो केंद्रीय कोन आहे तो केंद्रीय कोन सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, केंद्रीय कोन डीसीई हा जो मिळणार आहे तो आपल्याला 90 मिळणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन इथं करून दाखवलं आहे। 360 वजा 200 अधिक 70 हे 270 360 मधून वजा केल्यानंतर 90 मिळतात, तो केंद्रीय कोन डीसी 90 होतो, म्हणून कंस डीई चे माप आपल्याला 90 मिळते। आणि दुसरा प्रश्न आपल्याला यामध्ये विचारला आहे तो आहे कंस डीईएफ याची बेरीज, याच्या कंसाचे माप पाहिजे। तर हा 90 आहे, हा 70 आहे, त्यामुळे आपल्याला माप कंस डीई जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 90 आणि माप कंस ईएफ आपल्याकडे आहे तो अगोदरच आपल्याला दिलेला आहे तो आहे 70। तर या दोन्हींची बेरीज घेतली तर 90 अधिक 70 90 अधिक 70 160 अंश। तर आपल्याला ही माप या पहिल्या प्रश्नाची दोन्ही उत्तरं आपल्याला इथं लक्षात येतील। कंस डीईचं माप 90 अंश मिळेल, तर कंस डीईएफ याचं कंसांच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्माच्या सहाय्याने याचं उत्तर आपल्याला मिळेल 90 अधिक 70 बरोबर 160। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पाठ्यक्रम आपण पाहत आहोत त्या पाठ्यक्रमामधल्या सर्व बाबी पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या
आणि या सर्व बाबींचा व्यवस्थितरित्या पाठाचा घटकाचा पुन्हा पुन्हा विचार करा आणि अभ्यास करा, म्हणजे आपल्या पाठ्यामध्ये लक्षात येईल. धन्यवाद.